नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्राच्या नियमानुसार संडास टाकी म्हणजे सेप्टिक टँक टाकी कोणत्या दिशेला असावी, कोणत्या ठिकाणी असावी या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे। मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल, वास्तुशास्त्र विषय असेल, सर्व माहिती सांगितली जाते ते मराठीमध्ये। त्यामुळे मित्रांनो, सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, तुम्हाला सर्व दिशा दाखवलेल्या आहेत, पूर्व दिशा, पश्चिम दिशा, दक्षिण दिशा आणि उत्तर दिशा कोण सुद्धा दाखवलेले आहेत। येथे ईशान्य कोण, हा आग्नेय कोण, येथे नैऋत्य कोण आणि ते वायव्य कोण। जर तुम्हाला संडास टाकी बांधायची असेल वास्तुशास्त्राच्या नियमानुसार तर ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही संडास टाकी बांधू शकता का? अजिबात नाही, या ठिकाणी तर कधीच संडास टाकी बांधू नका। आग्नेय कोपऱ्यात बांधू शकता का संडास टाकी? अजिबात नाही, आग्नेय कोपऱ्यात सुद्धा तुम्ही संडास टाकी बांधू नका। नैऋत्य कोपऱ्यात बांधू शकता का? नैऋत्य कोपऱ्यात सुद्धा तुम्ही संडास टाकी बांधू नका। ब्रह्मस्थानी बांधू शकता का? म्हणजे जो मधला भाग असतो इथे सुद्धा तुम्ही संडास टाकी बांधू नका। जर तुम्हाला संडास टाकी बांधायची असेल वास्तुशास्त्राच्या नियमानुसार तर उत्तर आणि पश्चिम यांचा जो मधला भाग आहे येथे जो म्हणजे वायव्य कोपरा आहे, येथे तुम्ही संडास टाकी बांधू शकता वास्तुशास्त्राच्या नियमानुसार। उत्तर आणि पश्चिम यांचा जो मधला भाग आहे म्हणजे वायव्यचा, कशा प्रकारे बांधू शकता हे बघा। उदाहरणासाठी तुम्ही अशा प्रकारे संडास टाकी बांधू शकता या तुम्ही कोपऱ्यामध्ये वास्तुशास्त्राच्या नियमानुसार। ईशान्य कोपऱ्यात, आग्नेय कोपऱ्यात, नैऋत्य कोपऱ्यात किंवा ब्रह्मस्थानी संडास टाकी तुम्ही कधीही बांधू नका। मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।